एक वाटी मीठ घेतलंय मी 2 किलोला। आता हे मीठ असं टाकायचं याच्यामध्ये, सुकल्यात काय रे एकदम, आणि पाव वाटी घालायची आहे हळद, पाव वाटी टाकायची एवढी ती टाकायची याच्यामध्ये, आणि याला आहे ना असं हलवायचं म्हणजे याचं पाणी सुटन। आता अर्धी पितळी लसूण, हा एवढा लसूण टाकायचा याच्यामध्ये, आणि हे सगळं प्रमाण आहे ना मला माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत नेरुळला राहतात त्यांचं नाव आहे अंजना बोडके, त्या खूप छान लोणचं बनवतात, पोटं चाटत राहिला अशी भाजी होते त्यांची, आणि मासवड्या तर त्या 1 नंबर करतात, त्या तर किती खावा, भाकर चुरून चुरून कालवणात रस्सा वरपून आम्ही मासवड्या खातो, लय भारी मासवड्या करतात त्या। हे बघा, हे हळद मीठ लावून रात्री आपण ठेवलं होतं, आणि आता हे बघा याला असं पाणी सुटले, हे बघा दिसतंय तुम्हाला पाणी, हे बघा हे असं पाणी सुटलंय ह्याला। तर आता याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचा आहे, हा एवढा लसूण आहे अर्धी वाटी, तो टाकायचा आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला। लसूण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला। आता ही मोहरीची डाळ आहे, ती टाकायची आहे मोहरीची डाळ आपल्याला, ह्याने कसं लोणचं खराब होत नाही, 2 वर्ष पण लोणचं टिकतंय याने। बेडेकर लोणचे मसाला आहे तो टाकायचा याच्यामध्ये, 2 किलोला एकच पुडी टाकायची आहे, आणि असं हलू घ्यायचं, असं चांगलं मिक्स झालं पाहिजे त्याला। ह्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचंय आपल्याला, कारण मिठाचं पाणी झालेलं आहे रात्रभर ठेवल्यामुळे, मग ते पाणी सगळं खाली हे झालेलं आहे, तर आता जास्त नाही टाकायचं, 1 चमचा टाकायचंय फक्त वरून, आणि असं मिक्स करून घ्यायचं परत त्याला। आता मीठ टाकल्यानंतर मीठ बरोबर लागलंय का, कमी झालंय का, हे आताच टेस्ट करून बघायचं, कारण जोपर्यंत ह्याच्यातच आहे तोपर्यंतच त्याला मीठ मिक्स होतं, त्याच्यानंतर त्याला मीठ लागत नाहीये आपण कितीही वरनं मीठ टाकलं तरी। तर आता आपण याची टेस्ट करून बघणार आहे, हे बघा मस्त झालंय, आणि मीठ पण एकदम परफेक्ट लागलेलं आहे याला, छान झालंय। आता मी हे लोणचं या बर्नीमध्ये भरते, आणि भरून झाल्यानंतर ह्याला 2 दिवस असंच ठेवायचं आहे, आणि 2 दिवसानंतर तेल गरम करायचं, 2 किलोला पाव किलो फक्त तेल गरम करायचं, ते थंड होऊन द्यायचं, आणि मग ह्याच्यामध्ये ओतायचंय। तर आता आपण चला लोणचं भरूया बर्नीमध्ये। लोणचं रेडी झालेलं आहे, आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।